आज आपण काढणार आहोत ताज्या ताज्या भाज्या. तर नमस्कार मंडळी, मी नेहा आणि आज तुम्हाला दाखवणार आहे मम्मीचं किचन गार्डन, म्हणजेच तिच्या परसबागेतील भाज्या. तर इथे बघा, आपण झाडाला आलेल्या मिरच्या, टोमॅटोज काढून घेत आहोत आणि विराज सुद्धा त्याच्या छोट्या छोट्या हातांनी आम्हाला मोठी मदत करतोय. तर मम्मीने मिरच्या, टोमॅटो अशी सगळी झाडं लावलेली आहेत आणि मिरच्यांमध्ये सुद्धा बरेच असे प्रकार आहेत. म्हणजे काही छोट्या मिरच्या जसं की त्या बुटक्या असतात त्या आहेत आणि तिखट मिरची, फिक्की मिरची असे सुद्धा प्रकार आहेत. तर इथे बघा, ह्या आहेत घोसाळी आणि मला वाटतं काही जण याला गिलके सुद्धा बोलतात. तर ह्याचा सुद्धा वेल बराच असा मोठा झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि त्याला भरपूर अशी पिवळी फुलं सुद्धा लागली आहेत, जी दिसायला पण छान दिसत आहेत. आणि इथे बघा, किती सारे आम्ही घोसाळ्यात काढलेले आहेत. तर इथे हे काही छोटे सुद्धा आहेत, जे पूर्णपणे तयार झाल्यावर, मोठे झाल्यावर आपण 1-2 दिवसात काढून घेऊ. आणि त्याचसोबत इथे मम्मीने बरीच अशी वांग्याची सुद्धा झाडं लावलेली आहेत. तर वांग्यांमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत, जसं की काटेरी वांगी आहेत, हिरवी आहेत, जांभळी आहेत, परत म्हणजे छोटी जी बुटकी आपण म्हणतो तशी आहे. त्यासोबतच लांबडी वांगी सुद्धा आहे. तर इथे बघा, बरेच असे वांगी आम्ही काढून घेतली. त्यानंतर इथे मम्मी काढत आहे या चवळीच्या शेंगा. तर त्यासुद्धा खूप साऱ्या आलेल्या आहेत. तर आम्ही दोघींनी मिळून त्या चवळीच्या शेंगा काढल्या. आणि इथे हे जे झाड आहे हे तुरीच्या शेंगांचं आहे, पण ह्याला काही अजून शेंगा लागलेल्या नाही आहेत. त्यानंतर इथे भरपूर अशा भेंडीसुद्धा आलेली, तर तीसुद्धा आम्ही काढून घेतली. आणि ही आहेत भेंडीची फुलं. आणि आम्ही भाज्या काढत असताना इथे विराज बघा, त्याचीसुद्धा आमच्यासोबत मातीमध्ये मस्ती सुरू असते आणि त्यालासुद्धा आमच्यासोबत भाज्या काढायच्या असतात. तर इथे अधूनमधून ह्या रोज आपल्याकडे विराजच्या भाषेत हम्मा येत असतात आणि त्यांना विराजला रोज स्वतःच्या हाताने खायला द्यायचं असतं. काही भाज्या काढून घेतल्या आणि त्यानंतर झाडांना पाणी घालायचं होतं आणि उन्हाळा असल्यामुळे तर रोज यांना पाणी द्यावं लागतं. म्हटलं चला आज आपण हे करून बघूया, रोज तर काही करत नाही, तर आज कसं वाटतंय आपण करून बघू. आणि लक्षात आलं की खरंच एवढ्याशा भाज्या पिकवण्यामागे सुद्धा भरपूर अशी मेहनत आहे. रोज त्यांना पाणी घालणं, ठराविक दिवसांनी खत घालणं, त्याचा खराब झालेला भाग काढून टाकणं. म्हणजे आपण अर्धा-1 तास जरी उन्हात उभं राहून हे सगळं केलं तर आपल्याला दमायला होतं, घामाघूम व्हायला होतं आणि कळतं की खरंच ह्यामागे किती कष्ट आहेत. आणि त्यामुळे खरोखरच आपल्या शेतकरी बांधवांना देखील सलाम आहे, कारण ते वर्षभर इतकी मेहनत घेतात. त्यामुळे आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला घरापर्यंत म्हणजेच अगदी शहरापर्यंत मिळतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल देखील तितकीच कृतज्ञता आहे. आणि इथे बघा, मम्मीने ह्या साऱ्या भाज्या म्हणजे आपण तोडून आणलेल्या मिक्स त्या वेगवेगळ्या करून निवडून घेतल्या. आणि इथे बघा, विराज लगेच त्या धुवायला बसला आहे. म्हणजे इथे आपल्या घराबाहेरच नळ आहे, तर आम्ही त्या भाज्या तोडल्यानंतर लगेचच स्वच्छ धुवून अशा आतमध्ये घेतो. तर इथे तेच सुरू आहे. आणि इथे बघा, एक एक भेंडी, वांग तो हातात घेऊन बारकाईने धुतोय. त्यामुळे आणि आम्हाला पण तितकीच मजा येते. तो असा त्याच्या छोट्या छोट्या हाताने कामं करतो आणि विशेष म्हणजे तो ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो ते बघून. आणि इथे बघा, सगळं झाल्यानंतर आपला हातपाय धुवायचं देखील सुरू आहे. तर चलो बाय.